नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. क्रिकेट हा जरी इंग्रजांनी आणलेला भारतात खेळ असला तरी सध्या मात्र सर्वत्र भारतीय खेळाडूंचा बोलबाला सुरू आहे. अनेक भारतीय खेळाडू आता दुसऱ्या देशात जाऊन त्या देशाकडून क्रिकेट खेळत आहे. आणि असाच एक आपल्या महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तरुण आयुष शुक्ला हा हाँगकाँग क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात T20 सामन्यात की ज्या T20च्या सामन्यात प्रत्येक गोलंदाजाला 4 षटकंच टाकण्यास परवानगी असते. आणि या बहादरानं मंगोलिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली 4ही षटकं निर्धाव टाकली. आयुष शुक्ला बोईसरचा राहणार. त्याचं बालपण बोईसरच्या परिसरातच गेलं आणि लहानपणापासूनच त्याला क्रिकेट या खेळाची रुची होती आणि तो क्रिकेट खेळत होता. नोकरीनिमित्त तो हाँगकाँगला गेला आणि हाँगकाँग इथं पण तो तिथे क्लब क्रिकेट खेळत होता. या क्लब क्रिकेट खेळताना त्याची हाँगकाँगच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. आणि सध्या जे आशियातल्या जे की टेस्ट क्रिकेटची मान्यता नसलेले संघ आहेत त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. आणि या स्पर्धेत मंगोलिया विरुद्ध खेळताना हाँगकाँगकडून आयुष शुक्ला यानं 4 षटकं जी टाकली ती 4ही निर्धाव होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई गोलंदाज आहे आणि हाँगकाँगचा तर एकमेव तो असं कामगिरी करणारा खेळाडू आहे. आयुष आता पुढं जसा क्रिकेटच्या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत जाईल त्यावेळेस त्याची कामगिरी तो निश्चितच उंचावेल. असाच एक आपला भारतीय खेळाडू आहे. त्याचं नाव अभिषेक चौधरी. तोही त्याचं बालपण भारतातच गेलं परंतु तो आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आणि लहानपणी भारतात खेळलेलं क्रिकेट त्याच्या कामास आलं आहे. ऑस्ट्रेलियात तो तेथील क्लब क्रिकेटमध्ये खेळत राहिला आणि त्या क्लब क्रिकेटमध्ये खेळत असतानाच ऑस्ट्रेलियन निवड समितीची नजर त्याच्या खेळावर गेली आणि अभिषेक चौधरीला आता ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळालेलं आहे. आता काही दिवसातच बांगलादेशच्या विरोधात ऑस्ट्रेलिया जी T20 क्रिकेट स्पर्धा खेळेल त्या स्पर्धेसाठी गेलेल्या संघात अभिषेक चौधरीची पण निवड झाली आहे आणि ती कौतुकाचीच बाब आहे. तर असं हे क्रिकेट जगत आहे. कोण कुठं जन्मतो, कुठं खेळाचं प्रशिक्षण घेतो आणि कुठल्या देशात जाऊन खेळतो त्याला महत्त्व आहे हेही तेवढंच खरं. तिकडं हे भारतीय वंशाचे 2 क्रिकेटपटू आता क्रिकेट जगताच्या आकाशात चमकत आहेत. तर भारताचा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी तसाच तळपत आहे. त्याची आता भारतीय संघात निवड झालेली आहे. हातीस तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील मुख्याध्यापक पदावर काम करणाऱ्या पाटील यांनी काल आपल्या पत्नी, 2 लहान मुलं
यांना विष पाजून आणि स्वतः आत्महत्या करून चौघाचंही जीवन संपवलं आहे. त्यामुळं हातीजगाव शोकाकूळ इथं आज हातीज येथे त्या चौघावर पण अंत्यसंस्कार झाले वृत्त येतं. आणि त्याचबरोबर हातीज आणि परिसरातील लोक पाटील यानं असं का केलं, त्यानं जायचं तर एकट्यानं जायचं होतं, कुटुंबाला कासा बरोबर घेऊन गेला, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु पाटीलनं विचार केला, आपण जीवानिशी जाऊ, परंतु आपल्या पाठीशी राहिलेल्या पत्नी आणि मुलांना जग देणेकरी त्रासच देतील. त्यामुळं आपण सर्वांनीच एकत्र जायचं असा त्यांनी मनोमनी निर्णय घेतलेला असावा आणि त्या निर्णयावर अंमलही केला आणि चौघांची जीवनयात्रा त्यांनी संपवलेली आहे. ती हव्यासापोटी त्यांच्याकडून कळत म्हणा किंवा नकळत म्हणा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची त्यांना सवय लागली आणि शेअर बाजारात प्रचंड असं नुकसान झाल्यावर आता हे नुकसानीची भरपाई कशी करायची या चिंतेत ते राहिले आणि त्या चिंतेतूनच त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या जीवनयात्रा संपवलेली आहे. ही खरंच दुर्दैवी आणि हातीज परिसराला आणि पाटील कुटुंबियांनाही हळहळ व्यक्त करणारी घटनाच आहे असं म्हणावं लागेल. आज सलग 4थ्या दिवशी धाराशिव जिल्हा आणि परिसर त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यातही कडक असं ऊन दिवसभर होतं. कुठेही आकाशात ढग पण दिसत नव्हते. त्यामुळं असं हे ऊन किती दिवस आणखी पुढे चटके देणार अशीच शेतकऱ्यात आणि जनतेत चर्चा सुरू होती. आता हवामान खात्यानं एल निनोच्या परिणामामुळं मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला आहे असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं मान्सूनचं जे हवा वारं आहे, मान्सूनचे ढग आहेत, ते धीम्या गतीनं आपली वाटचाल पुढं करत आहेत. आता हवामान तज्ज्ञांच्या मते 15 तारखेपासून मुसळधार पाऊस येईल असं अंदाज आहे आणि तो अंदाज खरा ठरावा अशीच सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची पण इच्छा आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.